मुंबई विमानतळास लोकनेते स्वर्गवासी दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी स्थानिक भूमिपुत्र आहेत। मात्र आता यावरून नव्या श्रेयवादाच्या लढाईला सुरुवात झाली आहे। विमानतळास दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी आपण सर्वप्रथम लोकसभेत केल्याचं माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी म्हटलंय। तर 2015 पासून कपिल पाटील यांनी कोणाला कोणतं पत्र दिले, कोणते आंदोलन केले असा सवाल खासदार बाळ्या मामा यांनी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी 2015ला मी पहिल्यांदा लोकसभेमध्ये केली। अनेक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटली आणि ह्या सगळ्या भूमिपुत्रांच्या दबावामुळे तत्कालीन आघाडी सरकारला घेतलेला निर्णय मागे घ्यावा लागला आणि दिबा पाटील यांचं नाव देण्याची घोषणा त्यांना करावी लागली। अशा 100-200 गाड्या नेऊन जर नावं लागते तर बघायला नको, मी 12,000 गाड्या घेऊन जाईन, एवढी ताकद आहे माझी। पण नाही असं नाही, पण ठीक आहे, कोणी प्रयत्न करत असेल तर त्याचं कौतुक आहे। मला वाईट वाटतं ह्या लोकांचं काय आता ते पराजयामुळे काय बुद्धिभ्रष्ट झाले का माहीत नाही। पूर्ण स्टेटमेंट ऐका, तुमच्या लक्षात येईल। त्यांनी सांगितलं तेच सांगितलं की महाराष्ट्र शासनाने तो प्रस्ताव पाठवलेला आहे आणि केंद्र सरकार त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करतो। असं बोलले का की पंतप्रधान महोदयाने सांगितलं तेच नाव द्यायचं आहे, गृहमंत्री महोदयाने सांगितलं तेच नाव द्यायचं, असं बोलले का कुठं मुख्यमंत्री महोदय?